Hello, good morning all. So yesterday we have seen principle of projection, how object is projected on any plane, and how to draw the diagram. We have seen example of that. Today we will see very important point, that is first angle projection method and the third angle projection method. Okay, introduction of first angle projection method and the introduction of third angle projection method. So in at the time of dictation of syllabus, at that time also I have introduces that first angle projection method and the third angle projection method. So first angle projection method and the third angle projection method. Before that also I have told you that in our education system, in our syllabus, we use first angle projection method. Okay, so these are the different slides related to the projection of line. But we will see step by step. If I draw here directly, so it will be complicated. I think it will be complicated. So we are going to use whiteboard. मी तिथे ड्रॉ करतो, थोडंफार वाकडे तिकडे लाईन चालतील, पण मी ड्रॉ करत असल्यामुळे तुम्हाला थोडंसं समजून जाईल. पण तरी पण इथं सांगतो तुम्हाला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजे काय आहे. ओके, जर मी या ठिकाणी इथे जर मी ऑब्जेक्ट काढले, इथे जरा कॉम्प्लिकेटेडच येते. मी थोडं व्हाईट बोर्डवर काढतो, तुम्हाला इथं थोडं इंट्रोडक्शन देतो क्वाड्रंटचं. ओके, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड कशावरून आहे, तर हे त्याच्या क्वाड्रंट वरून आहे. ऑब्जेक्ट कोणत्या क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये किती क्वाड्रंट दिसतात तुम्हाला? 4 क्वाड्रंट आहे. ओके, त्याच्यापैकी हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ज्या वेळेला आपण ऑब्जेक्ट एखाद्या क्वाड्रंट मध्ये ठेवतो, त्यावेळेला ऑब्झर्व्हरची पोझिशन, ऑब्जेक्ट आणि प्लेन, ओके, अशी 3 गोष्टी येतात त्याच्यावर. तर ज्या वेळेला आपण टॉप व्ह्यू काढतो, त्यावेळेला तो हॉरिझॉन्टल प्लेन वरती येतो. ठीक आहे, मग आपल्याकडे जे पेज आहे किंवा जी शीट आहे आपण दुसऱ्या कंपनीमध्ये पाठवणार आहे, ती काय अशी फोल्डेड नसते किंवा 90 डिग्री अँगल मध्ये पेज असत नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, तर या ठिकाणी जी HP आहे हे स्टँडर्ड नुसार ठरलेलं आहे बरं का. या ठिकाणी ही जी प्लेन आहे, ही प्लेन 90 डिग्रीने रोटेट केली जाते. किती डिग्रीने? 90. तर याच्यापेक्षा महत्वाचं अगोदर एक सांगायचं राहिलं ते म्हणजे ही जी व्हर्टिकल प्लेन आहे, ही उभी जी प्लेन दिसते आहे, याला आपण VP म्हणतो. VP म्हणजे व्हर्टिकल प्लेन. ओके, जी उभी प्लेन आहे त्याला आपण व्हर्टिकल प्लेन म्हणतो. त्याच्यानंतर जी हॉरिझॉन्टल आहे
जी हॉरिझॉन्टल प्लेन आहे ही अशी आडवी, त्याला आपण काय म्हणतो, HP म्हणजेच हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल प्लेन. तर या दोन प्लेन पैकी एक प्लेन आपण 90 डिग्रीने रोटेट करत असतो. कोणती प्लेन रोटेट करतो आपण? हॉरिझॉन्टल प्लेन फक्त रोटेट करत असतो. इथपर्यंत आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये फरक असा आहे की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण जी प्लेन आहे ती नॉन ट्रान्सपरंट आहे असं कन्सिडर करतो, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये ती कशी आहे, ट्रान्सपरंट आहे असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. सो व्हाईट बोर्ड दिसतोय तुम्हाला का नाही दिसत? येस सर. येस सर. ओके. रायटिंग पॅड आहे माझ्याकडे, उगाच पहिल्यांदाच लिहितो मी त्यांना. सो हिअर आय विल ड्रॉ फर्स्ट क्वाड्रंट. What is the most correct answer to the order here? Here. One. So two and one is the answer. But how to solve the Selection marks. ठीक है. The most of that option is nothing but plus the happiness म्हणते का respect to the थोडंसं मोठं काढतो मी sequence to the या सगळ्यांच्या लक्षात. त्याच्यामध्ये हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा आहे सेकंड क्वाड्रंट, दिस वन इज द थर्ड क्वाड्रंट and this one is the fourth quadrant. Okay. Now if I put so ordinarily how normally discuss करतात म्हणजे आपण start हे ड्रॉइंग काढताना थोडाफार वेळ लागणार आहे मध्ये आधी. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण ही जी व्हर्टिकल प्लेन आहे, उभी जी आहे, याला आपण व्हीपी म्हणतो. म्हणजे आपल्या घराचे जर उभ्या ज्या भिंती आहेत त्या सगळ्या कशा आहेत, व्हर्टिकल प्लेन आहे. त्याच्यानंतर जी हॉरिझॉन्टल आहे ती आहे एचपी. ज्या वेळेला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल म्हणजे काय आहे, ज्या वेळेला कॉम्पोनंट हा या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवला जातो, कॉम्पोनंट ज्या वेळेला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवला जातो, काल काढलेलाच ऑब्जेक्ट काढू आपण. हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे. हा एचपी पासून ठराविक अंतरावरती वरती आहे आणि व्हीपी पासून पण ठराविक अंतरावरती आहे. याच्यामध्ये ज्या वेळेला आपण फ्रंट व्ह्यू काढत असतो त्यावेळेला या ठिकाणी ही ऑब्झर्व्हरची पोझिशन आहे. दिस इज द पोझिशन ऑफ ऑब्झर्व्हर. आणि याचा जो व्ह्यू मिळतो आपल्याला तो इथे मिळतो. हा व्ह्यू मला वाटते अशा प्रकारे मिळेल. हे आपण काल पण काढलेला आहे. ओके. हा जो व्ह्यू मिळतो याला म्हणतो आपण फ्रंट व्ह्यू. त्याच्यानंतर या ऑब्झर्व्हरची पोझिशन वर घेतली आपण इकडे, त्यावेळेला आपल्याला इथे टॉप व्ह्यू मिळेल. असा इथे टॉप व्ह्यू मिळेल. याला आपण म्हणतो टॉप व्ह्यू. किंवा याला दुसरी अजून एक नाव आहे, याला ऍक्च्युअली लाईन मध्ये नाव आहे. ओके. इथे आपल्याला ती बघायची गरज नाही. प्रोजेक्शन ऑफ लाईन ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला तिथे नाव येतात ती, त्यावेळेला ते आपण बघू. पण जनरली याला आपण फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू असं म्हणतो. ओके. मग याच्यामध्ये ज्या वेळेला ही एचपी 90 डिग्री रोटेट करतो, हा जो कॉर्नर आहे हा एक्स वाय आहे. सगळ्यांना समजतंय का बघा. बरं का समजत नसेल तर विचारा एखाद वेळेस. एकदम बेसिक चालू आहे आपलं सध्या. मग मी काय करतो, हा फर्स्ट क्वाड्रंट जो आहे तो इथे ड्रॉ करतो. असा हा व्हीपी आहे.
VP आहे, याच्या खाली बरोबर हा XY लाईन आली आणि हे ज्या वेळेला मी 90 डिग्रीने रोटेट करतो त्यावेळेला दोन्ही एकाच प्लेन वरती येतील. बरोबर आहे? म्हणजे हा आहे VP आणि हा आहे HP. मग याच्यावरती जी मी ड्रॉइंग काढलेला आहे फ्रंट व्ह्यू तो इथे येईल असा. आणि याच्या बरोबर खाली याचा टॉप व्ह्यू येत असतो. Okay, so this one is the front view and this is the top view. So this is the first angle projection method. Okay, हे समजलं तुम्हाला? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये सिक्वेन्स कशी आहे बघा. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर पहिल्यांदा ऑब्झर्वर, मी थोडासा वेळ लागेल, रायटिंग पॅड मी आज यूज करायला लागलेला आहे त्याच्यामुळे अजून याची एवढी आपल्याला सवय नाही. एकदा सवय झाली की तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा. फर्स्ट अँगल मध्ये ऑब्झर्वर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि मग त्याच्यानंतर प्लेन, याची सिक्वेन्स आहे. काय आहे? ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि प्लेन. बघा तुम्ही इथं हा ऑब्झर्वर, हा ऑब्जेक्ट, this one is the object and this is the plane. बरोबर? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि प्लेन. ओके, अशी सिक्वेन्स. ही जर आता आपण हे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड बद्दल मी सांगितलं, ही आपल्याला वापरायची आहे. ही आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आहे. ठीक आहे. आणि बऱ्याचशा इंडियन कंपनी ज्या आहेत त्या ही फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड फॉलो करतात. ना थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये कॉम्पोनंट जो आहे कॉम्पोनंट जो आहे तो इथे ठेवला जातो. Okay. Now position of observer is changing from this one. म्हणजे इथली जी पोझिशन आहे ऑब्झर्वरची ती इथं आला. थर्ड अँगल प्रोजेक्शन. ओके, फ्रंट व्ह्यूचा ऑब्झर्वर इथं आला आणि या ठिकाणी हा जो ऑब्झर्वर टॉप व्ह्यू साठीच आहे तो इथं वरती आला. दिस इज द ऑब्झर्वर. मग आता मी काय करतो, आता थोडासा कलर चेंज करतो म्हणजे लक्षात येईल. इथं याला जे काही ऑब्झर्वर दिसते त्याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करतो थर्ड अँगल मध्ये, ही जी प्लेन आहे ही काचेची आहे, ट्रान्सपरंट आहे. ओके, मग इथून ऑब्झर्वरला जे काही दिसेल ते ऑब्झर्वर या ठिकाणी ड्रॉ करेल. या ठिकाणी कसं येईल याचं ड्रॉइंग, बरोबर आहे? असंच दिसेल ना त्याला. येस सर. येस सर. आणि दुसरा जो ऑब्झर्वर हा कोणता व्ह्यू असेल, हा फ्रंट व्ह्यू असेल. फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. आणि ज्या वेळेला वरून बघतोय ऑब्झर्वर त्यावेळेला टॉप व्ह्यू, त्याला टॉप व्ह्यू दिसेल आणि तो अशा प्रकारे दिसेल. त्याला नाव देऊया आपण टॉप व्ह्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची कंडिशन काय आहे की ही जी प्लेन आहे HP ही 90 डिग्रीने क्लॉकवाईज रोटेट होते. 90 डिग्रीने क्लॉकवाईज, लक्षात ठेवा 90 डिग्रीने क्लॉकवाईज. मग मी जर हे 90 डिग्रीने क्लॉकवाईज रोटेट केली ही आहे हा XY आणि त्याच्या खाली दुसरी प्लेन. मी वर असणारी प्लेन कोणती असेल आता, HP असेल की VP असेल? HP. HP, करेक्ट.
and another plane, this one is VP. VP. बरोबर आहे. मग HP वरती हा जो व्ह्यू काढलेला आहे मी, हा आहे टॉप व्ह्यू, आणि हा जो व्ह्यू ड्रॉ करतोय मी, Front view. हा फ्रंट. Front view. This is front view and this is top view. दिसते ना मोबाईल वरती व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. मग दोन्ही मध्ये काय फरक आहे बघा. हा फ्रंट व्ह्यू जो इथं जो बघितलाय आपण, हा ओके, हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आहे. याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू हा XY लाईनच्या वरती येतो, ठीक आहे, आणि टॉप व्ह्यू हा XY लाईनच्या खाली येतो. थर्ड अँगल प्रोजेक्शन मध्ये याचे उलट होते. फ्रंट व्ह्यू हा XY लाईनच्या खाली येतो आणि टॉप व्ह्यू हा XY लाईनच्या वरती येतो. त्याच्यानंतर ह्याची जी सिक्वेन्स आहे, याची जर सिक्वेन्स तुम्ही ऑब्झर्वेशन केली तर याची सिक्वेन्स कशी येते बघा. ऑब्झर्वर, त्याच्यानंतर प्लेन, आणि मग त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. बरोबर आहे का? असंच येते का बघा. Yes, sir. पहिल्यांदा ऑब्झर्वर, त्याच्यानंतर मध्ये प्लेन, आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, हे समजलं का सांगा. कारण हा क्वेश्चन ज्या वेळेला कंपनीचे इंटरव्ह्यू असतात त्यावेळेला सुद्धा हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला जातो, आणि मुलांना एक्झॅक्टली त्याच्यातला डिफरन्स सांगता येत नाही की फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजे काय विचारला जातो. तर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवला जातो, थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये ठेवला जातो. ठीक आहे, त्याच्या पुढं काय? तर त्याच्या पुढं हे असं आहे. दोन्ही मध्ये डिफरन्स अजून काय आहे? तर दोन्ही मध्ये असा डिफरन्स आहे की याचा डिफरन्स मी तुम्हाला लिहून देतो आता. हे समजलं का तुम्हाला सगळ्यात? Yes, sir. Yes, sir. ओके, तर याच्यामधलं आपण जे यूज करणार आहे एज्युकेशन लेवलला, ही कोणती करणार आहे आपण? फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. आता याचा एक सिम्बॉल आहे, याचं काय आहे? एक सिम्बॉल आहे. आता हे सिम्बॉल कसा मी काढून दाखवतो. पहिल्यांदा फर्स्ट अँगलचं काढतो. हे सिम्बॉल व्यवस्थित लक्षात ठेवा. मी शिकवताना फक्त एक्झाम ओरिएंटेड नाही, पूर्ण जेवढं शक्य आहे तेवढं शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला अगोदर सांगितलंय मी. सो दिस इज द ऍक्च्युली ह्याला प्रोजेक्शन लाईन घ्याव्या लागतात. असं ही प्रोजेक्शन लाईन असायला पाहिजे. ज्या ग्रीन कलरनी काढतोय मी त्या प्रोजेक्शन लाईन आहे, म्हणजे एकदम फेंट आहे. ठीक आहे, तर हे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित असतं की हे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचं सिम्बॉल आहे, पण हे आहे काय? ओके, विचारलं जातं की हे आहे काय? तर हा जो आहे हा फ्रस्टम ऑफ कोन आहे. काय आहे? फ्रस्टम ऑफ कोन. फ्रस्टम म्हणजे हा जो कोन आहे याला असा इथून कट केला जातो, आणि हा जो वरचा पोर्शन आहे हा बाजूला काढला जातो, आणि त्याच्यानंतर जो काय राहतो तो इथं ठेवलेला आहे. याला फ्रस्टम ऑफ कोन म्हणतात. ठीक आहे, हे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडचं सिम्बॉल आहे. कळालं फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड सिम्बॉल? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Now I will tell third angle projection method symbol. I will draw here. सेम आहे, थोडस उलट काढायचं. ओके, so this is the projection lines. म्हणजे हा जो आतला सर्कल आहे तो कट केल्यानंतर वरच्या बाजूने कोणचा पण
दोन सर्कल दिसणार आहेत आपल्याला. कट केल्यानंतर वर एक सर्कल दिसणार आहे छोटा आणि बेसचा एक सर्कल असणार आहे. तर ते दोन सर्कल दिसत आहेत आपल्याला साइड व्ह्यू मध्ये. ओके, तर हे आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. समजलं? Yes, sir. ओके, समजलं असेल तर त्याच्या खाली दोन कॉलम करा. मी तुम्हाला दोन्हीतला डिफरन्स लिहून देतो आणि त्याच्यानंतर मग ह्या डायग्राम काढा तुम्हाला. ओके, लेफ्ट साइडला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड लिहा आणि राईट साइडला थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. दोन कॉलम केल्यानंतर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड किंवा एका खाली एक लिहिले तरी चालते. पहिल्यांदा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड लिहून देतो आणि त्याच्यानंतर थर्ड अँगल लिहून देतो. हे सोपं जाईल. लिहून घ्या फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. द ऑब्जेक्ट इज केप्ट इन द फर्स्ट क्वाड्रंट. त्याच्यामधला पहिला पॉइंट, द ऑब्जेक्ट इज केप्ट इन द फर्स्ट quadrant. Full stop. Second point. The object lies between the object lies between the observer and the plane of projection. Object lies between observer and plane of projection. Full stop. Next point. The plane of projection is assumed to be non-transparent. या सिलेबस मध्ये लिहायचं खूप कमी आहे आपल्याला. जास्तीत जास्त वेळेला आपल्याला डायग्रामच काढायचे. नॉन ट्रान्सपरंट. आवाज येत नाही सर नीट. हॅलो, बॅकग्राऊंड मधून आवाज येत आहे. बॅकग्राऊंड मधून होय सर. जास्त जरे सर आवाज येते. जरे सर तिकडे लेक्चर चालू आहे त्यांचं डिव्हिजन वर. मी जरा मोठ्याने बोलतो. मी तुम्हाला रिपीट करतो आताची वेळ. हा करतो. The plane of projection is assumed to be the plane of projection is assumed to be non-transparent. Full stop. Next point. In this method, when views are drawn, in their respective positions, relative positions, the front view into the bracket elevation, ELEVATION, elevation bracket complete, comes above the top view,
into the bracket plan, PLAN, plan. सो हे जे दोन आहेत ही नाव आहेत. फ्रंट व्ह्यू ला आपण इलेव्हेशन पण म्हणतो आणि टॉप व्ह्यू ला प्लान असं ही नाव आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट. This method of projection is now recommended by the capital मध्ये BIS म्हणजे Bureau of Indian Standard. BIS from 1991. सर रिपीट करता सर. हाँ करतो. This method of projection is now recommended by the BIS capital लिहायचा आहे from 1991 1991. झालं. त्याच्या खाली हे एक सिम्बॉल काढून घ्या फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. दिसतंय फर्स्ट अँगलचं सिम्बॉल? Yes, sir. ओके, का थोडं झूम करू? झूम होतच नाही. ठीक आहे, तेवढं फर्स्ट अँगलचं सिम्बॉल फक्त काढून घ्या. झालं. हे सर्कल काढण्यासाठी काही मुलं डिप्लोमाकडे ज्यावेळेला शिकवायला गेलो त्यावेळेला कॉइनचा वापर करतात. 50 पैशाचा एकदा 1 रुपयाचा त्यांना एकदा सांगितलं असलं काय करायचं नाही, कंपास वापरायचं रेग्युलरली. पण त्यांना सवय लागली परत हे करायचं, त्याचे पैसे जप्त केले परत. सवय लागणं महत्वाचं आहे. हॅबिट. तुम्हाला कंपास वापरता आलं पाहिजे, व्यवस्थित स्केल वापरता आली पाहिजे, ड्रॉइंग आपलं एकदम चांगलं काढता आलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी मला पाठवले कालचे स्क्रीनशॉट, चांगले काढले. झालं सर. झालं. ओके, ऑन नेक्स्ट लाईन राईट डाऊन थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड असं लिहा. हेडिंग थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट, द ऑब्जेक्ट इज assumed to be kept in the third quadrant. Full stop. Second point,
The plane of projection lies between the plane of projection lies between the observer and the object. The plane of projection lies between the observer and the object. म्हणजे प्लेन ही ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्टच्या मध्ये असते. फुल स्टॉप. Third point, the plane of projection is assumed. The plane of projection is assumed to be transparent. To be transparent. Full stop. Next line. In this method, when views are drawn, in their relative positions, comma, the front view into the bracket. काय लिहिणार ब्रॅकेट मध्ये? elevation. Elevation, bracket complete, comes below the top view. In bracket plan, P-L-A-N, याला plan म्हणतात. Bracket complete. Stop. Next point. This method of projection is used in USA. Capital U, capital S, capital A. And also in other countries. It means if we have to send sheet to the USA, then in which angle we have to draw? Third angle projection. थर्ड अँगल मध्ये काढावे लागेल आणि मग ते आपल्याला युएसए ला पाठवावे लागेल. म्हणजे ज्या कंट्री मध्ये शक्यतो थर्ड अँगल प्रोजेक्शन वापरली जाते. Okay, full stop. Below that, draw this symbol of third angle. Third angle symbol draw करा. आणि त्याच्या खाली तुम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट ड्रॉ करायचा. त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्ट काढायचे आहे. तुम्हाला हे काढता येईल का फर्स्ट अँगल, थर्ड अँगलचं क्वाड्रंट? का डायरेक्ट आपलं हे काढताय साईडचं हे? एक काम करा, एक क्वाड्रंट फक्त काढा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ऑब्झर्वर असं काढण्यापेक्षा फक्त क्वाड्रंट काढा. हा याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, याला सेकंड म्हणतो, याला थर्ड म्हणतो, याला फोर्थ म्हणतो, अशी नावं लिहा तिथं. या ऑब्झर्वरच्या पोझिशन दाखवा. ठीक आहे. आणि हे फर्स्ट अँगल साठी ही डायग्राम काढा आणि थर्ड अँगल साठी ही डायग्राम काढा. जमेल? Yes sir.
Yes, sir. कारण सगळंच तुम्ही जर या क्वाड्रंटच्या व्ह्यू मध्ये काढलं तर कॉम्प्लिकेटेड दिसेल थोडस. तुम्ही अजून नवीन काढताय, पहिल्यांदा काढताना कशा डायग्राम येतात तुमच्या मला माहित आहे, त्याच्यामुळे ते थोडस कॉम्प्लिकेटेड होईल, तुम्हाला परत वाचताना अवघड जाईल. तर याच्यामध्ये क्वाड्रंट काढा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कोणता क्वाड्रंट आहे ते दाखवा. त्याच्यानंतर ऑब्झर्व्हरच्या ज्या पोझिशन आहेत त्या पोझिशन पण ड्रॉ करा. ऑब्झर्व्हरची पोझिशन पण महत्वाची आहे बरं का. आणि त्याच्या खाली मग हे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड साठी आणि हे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड साठी. अशा दोन, ही पहिली, ही दुसरी आणि तिसरी, अशा 3 डायग्राम काढायच्या. ह्या झाल्या की मला सांगा, आपण पुढे जाऊ. कन्फ्युजन व्हायला सर, हा, कन्फ्युजन व्हायला लागले थोडं. कशामध्ये होते सांगा, मी सांगतो. डायग्राम कुठनं काढायची तेवढं सांग. हा, डायग्राम मध्ये सांगू तुम्हाला. हे बघा, ही ह्याच्यामध्ये हा क्वाड्रंट काढा फक्त. 4 क्वाड्रंट काढायचे फक्त. हे जे ऑब्जेक्ट काढलेत ना मी, हे ह्याच्यामध्ये काढू नका. ह्याच्यामध्ये फक्त क्वाड्रंट काढा आणि या ऑब्झर्व्हरच्या पोझिशन, म्हणजे ही ऑब्झर्व्हर, हा एक ऑब्झर्व्हर आहे, इथे एक ऑब्झर्व्हर आहे आणि इथे एक, ह्या 4 ऑब्झर्व्हरच्या पोझिशन काढा. ठीक आहे, ही एक डायग्राम झाली. त्याच्यानंतर ही दुसरी काढा डायरेक्ट साइडला. तुम्हाला जर याच्यामध्ये काढता येत असेल ही ऑब्झर्व्हर आणि ऑब्जेक्ट हे तर इथं काढली तरी चांगलं, काय अडचण नाही. ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल असं मला वाटतं. माझ्याकडे इथं कलर असल्यामुळे ते वेगळं वेगळं दिसू शकतं व्यवस्थित, तुमच्याकडे तसं दिसणार नाही एखाद्या वेळेस. तुम्हाला कसं काढता येईल बघा. ठीक आहे, पण ह्या 2 काढा. हे काढल्यानंतर ही एक आणि ही एक दुसरी काढा. ही फर्स्ट अँगल साठी आणि थर्ड अँगल साठी. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा अजून आलेला आहे, तो म्हणजे फीच्या संदर्भात. ओके, तर तुम्हाला स्टाफ कॉल करतीलच. माझ्याकडे पण काहीतरी 20 नंबर आहेत. तर माझं असं सर्वांना हे आहे की कॉलेज कडून असं सांगण्यात आलेलं आहे. आलेत का तुम्हाला फोन करतात का? नाही कोणी अजून सांगितलं. हा, नाही का सांगितलं? नाही सर. बर, तर तुमची कॉलेजच्या फी ज्या आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत. ऍक्च्युली कॉलेजने तर सांगितले 100% भरा म्हणून. ठीक आहे, पण मला वाटतं कमीत कमी थोडं तुम्ही आता 50% तरी भरा. हे माझ्यासाठी 50% भरायचं असं कॉलेज कडून काय आलेलं नाही. माझ्या मते असं वाटतं की कमीत कमी तुम्ही 50% तरी फी अरेंज करून भरायला हवी. ठीक आहे, असं म्हणू नका की मी सांगितलंय 50% भरायला. हे महत्वाचं. झालं? A upon C minus AD upon AD minus BC divided by C square. Let it complete is equal to log of CH plus D. A straightforward. That is the complete answer. This is the complete answer. So question is complete. Direct option. I got. Okay. What is the E? E cut 1. C cut 4. C cut 5. E cut
minus 2. Just the record the answer. What that A? 1 by 5 Q minus minus 1 BC minus 20 divided by C square is 53. Square is 25. Log of CX C किती आपला 5 x into U plus D फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड झाली का डायग्राम minus 1 plus x is equal to हॅलो Yes, sir. ठीक इरेज करतो मी काय म्हणलं हॅलो हॅलो ओके so what the answer is u by 5 then this minus 21 minus plus 21 divided by 25 log of 5 minus 1 plus x is equal to 0. Yes. Okay. सो नेक्स्ट पॉइंट इज पॉइंट झाली थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड झाली इंटीग्रेशन काय काढलं दिस इज द इंटीग्रेशन ऑफ दिस and now plus x is the integration of this dx अलग hello hello clear na plus 25x is equal to 0 and put the value of u by 40 आपण u is equal to x minus 3y just to put that x minus 3y plus 21 log of 5 times x minus 3y minus 1 plus 25x. But the real answer is 25 and this by x got 30x. Upon the last 21 log 5x minus 15y minus 1 minus 1 is equal to 0. Last option. Yeah, different is sort of addition is sort of just add this multiply and yourself वाचता येते का रे लिहिलेलं divided by 5 Yes, sir. Yes, sir. Yes, sir. minus 6 equal to ठीक आहे हळूहळू होईल इम्प्रूव्हमेंट 5 5 integration 5 minus 1 plus 20. So we will start from the point, then line, then plane, then solid in this way. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली पॉइंट मध्ये पण सगळ्या क्वाड्रंट मध्ये पॉइंट ठेवायचे आणि त्याचे पोझिशन बघायचे आहेत पण ते काही गरजेचं नाही मी फक्त फर्स्ट अँगल मध्ये बघणार आहे किंवा आपण घेणार आहे ज्याची गरज आहे कारण वेळ आपल्याकडे मर्यादित आहे लिमिटेड टाइम आहे आपल्याकडे ऑफलाईन मध्ये आपल्याकडे लेक्चर्स असतात त्याचबरोबर 2-2 तास प्रॅक्टिकल्स असतात त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन आहे आणि मग नाईट स्टडी आहे पण इथे थोडंसं टाइमचं लिमिट आहे तुम्हाला पण थोडंसं वर्क करावं लागणार आहे वेळ मिळेल तेव्हा ड्रॉइंग काढावी लागणार आहे ओके आय थिंक इट्स ओव्हर ती पण डायग्राम काढायची झाली ना मी आय इरेज दिस Yes, sir. Yes, sir. So next point is the point.
पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे. सो व्हॉट इज मीन बाय पॉइंट? Point is a geometric element which has position but has no dimension. Okay, मग या पॉइंटचं प्रोजेक्शन कसं घ्यायचं? So firstly I will draw here a quadrant. Simple quadrant I will draw here. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे नोटेशन्स दिले जातात पॉइंटला. आता बघा, पॉइंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉइंट कुठं कुठं असू शकतो. हा पॉइंट इथं आहे. ओके, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, बरोबर आहे. हा थर्ड मध्ये आहे आणि हा फोर्थ मध्ये आहे. हे समजलं तुम्हाला? Yes, sir. पॉइंट फर्स्ट मध्ये असू शकतो, सेकंड मध्ये असू शकतो, थर्ड मध्ये असू शकतो, फोर्थ मध्ये असू शकतो. पण आपल्या सिलेबसला फक्त फर्स्ट असल्यामुळे मी इथं आता फर्स्ट फक्त घेतो त्याच्यातला. एक्स्ट्रा रेषेत. तर याच्यामध्ये बघा, हा फर्स्ट फक्त जो अँगल आहे किंवा फर्स्ट क्वाड्रंट आहे तो मी साइडला घेतलेला आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या पोझिशन असतात. म्हणजे हा सपोज पॉइंट ए आहे इथे, हा पॉइंट आहे ए, म्हणजे रिअल पॉइंट आहे बरं का. म्हणजे एखादा चॉकचा खडूचा थोडासा तुकडा असं कन्सिडर केला. मग याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो काय दिसेल? पॉइंटच दिसणार आहे. मग मी याचा फ्रंट व्ह्यू काढतो. या ठिकाणी प्रोजेक्शन लाईन घेतो मी थोड्याशा. याच्यामधून दोन प्रोजेक्शन लाईन निघतील. एक म्हणजे फ्रंट व्ह्यू साठी आणि दुसरी म्हणजे टॉप व्ह्यू. हा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू हे नेहमी एकाच प्रोजेक्शन लाईन वरती असतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग याच्यानुसार इथे एक पॉइंट मिळेल, हा व्ह्यू असणार आहे, बरोबर आहे त्या पॉइंटचा. ठीक आहे, मी स्लोली शिकवतोय, समजतंय का बघा. आणि इथे एक व्ह्यू येईल. हा जो व्ह्यू असेल तो त्या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू असेल आणि हा इथं जो पॉइंटचा व्ह्यू आहे हा टॉप व्ह्यू असेल. इथपर्यंत समजलं? Yes, sir. हा एक पॉइंट घेतला, पॉइंट ए, त्याचा इथं फ्रंट व्ह्यू ड्रॉ केला. ह्या पॉइंटचा हा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करताना या ठिकाणी ऑब्झर्वर असणार आहे आणि हा टॉप व्ह्यू काढताना ऑब्झर्वरची पोझिशन ही इथं असणार आहे. ठीक आहे. मग हे जे पॉइंट्स आहेत याला वेगवेगळे नोटेशन्स दिले जातात. ओके, म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये काढलाय त्याला एक नोटेशन आहे, टॉप व्ह्यू मध्ये काढलेला आहे त्याला एक नोटेशन. सगळे जनरली कसे देतात? याला ए आणि याला ए डॅश असं नोटेशन देतात. परंतु आम्ही 1-2 वर्षापूर्वीपासून काय करतोय मी, तर तुम्हाला जे डायग्राम दिले जातात एमसीक्यू मध्ये, म्हणजे ग्रेड अँड बेरिंग हा पुढचा पॉइंट आहे लाईन मधला, आणि प्लेन मध्ये डीप अँड स्ट्राइक असा पॉइंट आहे एमसीक्यू मधला. त्याच्यामध्ये जे डायग्राम दिले जातात, अशा डायग्राम दिले जातात आणि आपल्याला कम्प्लीट करायचे असतात. तर त्याच्यामध्ये याच्यासाठी ए एफ आणि याच्यासाठी ए एच, एच फॉर हॉरिझॉन्टल आणि एफ फॉर फ्रंट व्ह्यू असे नोटेशन घेतलेले आहे. ठीक आहे. तर मला वाटतंय आपण हे असे नोटेशन या ठिकाणी वापरणार आहे. ठीक आहे. कारण काही डिव्हिजन मध्ये तुम्हाला ए ए डॅश असं दिसेल, तर तुम्ही म्हणाल असं कसं काय, तर नोटेशन काहीही आपण घेऊ शकतो. ठीक आहे. समजलं मी काय सांगितलं तुम्हाला? अगोदरच क्लिअर केलं, नाही तर तुम्ही म्हणाल सर तिकडे दुसऱ्या डिव्हिजन मध्ये नोटेशन्स वेगळे आहेत, आपले वेगळे आलेत, कसं काय, तर त्याचं काय अडचण येत नाही. ठीक आहे. तर याला हा टॉप व्ह्यू आहे, तर याला मी नोटेशन देतो ए एच आणि हा ए एफ. दिसतात दोन नोटेशन? Yes, sir. Yes, sir. मग समजा हा पॉइंटचं डिस्टन्स एचपी पासून, हा पॉइंट कसा आहे? पॉइंट ए इज अबोव द एचपी अँड इन फ्रंट ऑफ एपी. हा पॉइंट कसा आहे? याची पोझिशन कशी आहे? अबोव द एचपी अँड
इन फ्रंट ऑफ व्हीपी, व्हीपीच्या समोर, बरोबर आहे का, व्हीपीच्या समोर आणि अबोव द एचपी अशी याची पोझिशन आहे, बरोबर आहे का. तुम्ही जर या क्वाड्रंट मध्ये गेला तर सेकंड क्वाड्रंट मधला जर पॉइंट बघितला तर त्याची पोझिशन कशी आहे, बिहाइंड द व्हीपी अँड अबोव द एचपी. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर गेला तर बिहाइंड द व्हीपी अँड बिलो द एचपी. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर आला तर त्या पॉइंटची पोझिशन कशी आहे, कोण सांगेल मला, म्हणजे मला कळेल तुम्हाला समजलं का नाही, समजलं का नाही ते. In front of VP and below the HP. HP करेक्ट, इन फ्रंट ऑफ व्हीपी अँड बिलो द एचपी ह्या पोझिशन आहे. मग या बाकीच्या पोझिशन आता ह्या सोडून देऊया आपण, हे आपल्यासाठी लागणार नाहीत. मग हे फक्त पोझिशन बघायचं आपण फर्स्ट मध्ये. मग ह्याची जर पोझिशन बघितली ह्या ए पॉइंटची तर याची पोझिशन कशी आहे, अबोव द एचपी अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी, बरोबर आहे. मी आता दुसरा पॉइंट घेतो, ह्याच्यामध्येच घेतो बरं का, ठीक आहे, वेगळा काढतो एका साईडला. क्वाड्रंट पण काढावा लागेल आता मला. मग हा जो पॉइंट आहे याचे हे पण काढतो मी, समोर दिसणार कसा हे पण काढतो. मग हा इथं एक्स वाय आहे, मी इथं जर एक्स वाय ड्रॉ केली, सो इट इज एक्स वाय. हा पॉइंट याच्यापासून वरती अबोव दी, याच्यामध्ये हा आहे तो व्हीपी आहे आणि याच्या खाली हा काय आहे, एचपी आहे, बरोबर आहे का. अबोव एक्स वाय लाईन plane is vertical plane and below the xy line it is horizontal plane. हे समजलं का नाही, Yes sir. समजलं. Yes, sir. मग हा जर पॉइंट आपण बघितला तर हा ए जो पॉइंट आहे हा सपोज इथे कुठेतरी आलेला आहे. सो दिस पॉइंट इज नाव AF आणि याच्या बरोबर खाली प्रोजेक्शन लाईन घेतोय तुम्ही, याच्या बरोबर स्ट्रेट लाईन वरती येतो बघा, इथं इथं हा कोणता पॉइंट असेल आता मग, AH. ओके, हा मी आपल्या ड्रॉइंग नोटबुक वरती कसा दिसतो हे दाखवलं, अबोव द एचपी अँड इन फ्रंट ऑफ व्हीपी. ठीक आहे, आता मी अजून एक काढतो बघा, एक क्वाड्रंट काढतो, कुठे गेला सर, आता कोणाला येतोय सांगता बघूया. सपोज दिस इज पॉइंट बी. ह्या पॉइंटची पोझिशन कोण सांगेल, On the HP and in front of VP. करेक्ट. समजलं का बाकीच्यांना. हा पॉइंट असतानाच ते एचपी वरती आहे, हा पॉइंट कसा आहे, असतानाच एचपी वरती आहे. ओके, थांबा आपण कन्सिडर करा. एकच मिनिट, इंटरेस्टिंग आहे खूप. याच्यामध्ये पहिलं कोण हुशार होतं कोण हे होतं याचा संबंध येत नाही बरं का. थोडासा कॅमेरा आता असं कन्सिडर करा, दिसतंय का, Yes, sir. Yes sir. ही जी प्लेन आहे ही एचपी आहे आणि ही जी प्लेन आहे ही व्हीपी आहे. ओके, याच्या अगोदर जो काही कॉम्पोनंट होता, जो पॉइंट होता, होता हा पॉइंट होता. ठीक आहे, याचं एचपी पासून पण काही अंतर होतं म्हणून याला अबोव एचपी म्हटलं आपण, आणि व्हीपी पासून पण अंतर होतं
मग काय केलं याचं फक्त पॉइंटचं व्ह्यू काढला इथं. हा खरा ऑब्जेक्ट आहे, हा खरा पॉइंट आहे. आणि हे जे दोन पॉइंट काढलेत आपण AF आणि AH, हे त्याचे व्ह्यूज आहे. हे काय आहे, त्याचे व्ह्यूज आहे. आता सेकंड मध्ये काय केलं, हा पॉइंट इथं ठेवला. म्हणून याला आपण काय म्हणतो, द पॉइंट इज ऑन द HP. पॉइंट इज ऑन द HP अँड इन फ्रंट ऑफ VP. समजलं? तशीच याची अजून एक पोझिशन असणार आहे, ती म्हणजे इथं. हा पॉइंट जर असा ठेवला, ठीक आहे, तर या पॉइंटची कोणती पोझिशन असणार आता? On the VP and in front of HP. ऑन द VP अँड अबोव द HP. above the HP. करेक्ट, व्हेरी गुड, समजलं तुम्हाला. ऑन द HP, सॉरी, ऑन द VP अँड अबव द HP. हा जो पॉइंट आहे, याचे जर व्ह्यूज ड्रॉ केले आपण, तर या ठिकाणी फ्रंट व्ह्यू मिळेल आपल्याला. बरोबर आहे का? कारण ऑब्झर्वरची पोझिशन इथं आहे. ठीक आहे. मग हा जो पॉइंट मला मिळेल इथं, हा कोणता पॉइंट असणार आहे? Front view. फ्रंट व्ह्यू असणार आहे. म्हणजे याला काय नोटेशन देणार मी? AF. नो, नाव पॉइंट इज B. BF. हा पॉइंट असणार आहे BF. आणि ज्या वेळेला वरून ऑब्झर्वर पाहतो, त्यावेळेला हा पॉइंट जो B आहे, तो HP वरती रेस्ट असल्यामुळे BH पॉइंट पण तिथंच येणार. बरोबर आहे? BH. समजले? हे ज्या वेळेला मी नोटबुक वरती काढणार, त्यावेळेला ते असं काढणार. इफ सपोज दिस इज X, Y, at that time this point is on XY. इथं बघा, हा BF XY वरती आलेला आहे. हा XY वरती आला, म्हणून हा BF, आणि या ठिकाणी खाली याच्या BH असा पॉइंट. येते लक्षात? Yes, sir. Yes, sir. अशा याच्या 4 पोझिशन आहेत, मी तुम्हाला सांगितलं. बरोबर? एक म्हणजे अबोव द HP अँड इन फ्रंट ऑफ VP. दुसरी सांगितली ऑन द HP अँड इन फ्रंट ऑफ VP. तिसरी पोझिशन आहे ऑन द VP अँड अबोव द HP. आणि चौथी जी आहे ती आहे ऑन द HP अँड ऑन द VP. ओके, सो वी हॅव, मला वाटतं टाइम आपला संपलेला आहे. पहिलंच लेक्चर होतं, त्यामुळे अटेंडन्स घेतो मी. राहिलेला पण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ठीक आहे? जरी कोणाची शंका असतील तरी विचारत जावा, त्याच्याशिवाय हे क्लिअर होणार नाही. रोल नंबर 1. Yes, sir. 2, Yes, sir. 3. रोल नंबर 3. absent. 3 आहे की दीप्ती मोरे? 4. Present, sir. 5. Roll number 5. 5 is also there. 6. Yes, sir. 7. Yes, sir. 8. Yes, sir. 9. Yes, sir. 10. Present, sir. 11. Yes, sir. 12. Yes, sir. 13. Present. 14. 14. Absent. 15. Yes, sir. 16. 16. 17. Present, sir. 18. Yes, sir. 19. Present, sir. 20. Roll number 20. 21. Yes, sir. 22. Yes, sir. 23. Sir, 16. Present, sir. ठीक आहे, नंतर मी नंबर घेतो त्यावेळेला तुम्ही नंतर द्या. 23. Present, sir. 24. Okay, 25. Yes, sir. 25. Present, sir. 26. तुम्ही तुमचा माईकचा ऑन करून ऑफ केला तरी चालतोय, मला दिसतात तुमची नाव बरं का. 27. ओके. 28. Yes, sir. 29. Yes, sir. 30. Yes, sir. 31.
Present, sir. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, Yes, sir. 35, Yes, sir. 36, Yes, sir. 37, Present, sir. 38, Yes, sir. 39, Present, sir. 40, 40, Yes, sir. 41, Yes, sir. 42, Present, sir. 43, 43 absent, 44, Yes, sir. 45, Yes, sir. 46, Yes, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Yes, sir. 50, Yes, sir. 51, Yes, sir. 52, Yes, sir. 53, Yes, sir. 54, Yes, sir. 55, Present. 56, Present, sir. 57, Present. 58, Yes, sir. 59, Yes, sir. 60, Yes, sir. 61, Present, sir. 62, Yes, sir. 63, Yes, sir. 64, 65, Present, sir. 66, Present, sir. 67, 67. Okay, 67 absent, I think. 68, Present, sir. 69, Yes, sir. 70. Yes, sir. Okay, 71. Present, sir. Okay. So the absent roll numbers are roll number 14, 16, 20, 43 and 67. ह्यात कोण आहे का? 60, 16. ओके. 14, 20, 43 आणि 67. 4 रोल नंबर absent आहेत एवढे. ठीक आहे. 14, 20, 43 आणि 67. ठीक आहे. ओके. Okay, I am going to end the meeting now. Thank you all of you. In next lecture, we will see next points.